गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंथ आनंत या राघवाचा। श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम उपासनेला दृढता लभावे भूदेव संतासि सदा नमावे। सत्कर्मयोगे वयगा लभावे सर्वामुखी मंगल बोलवावे। श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आता आपण जप करणार आहोत। श्री राम जय जय राम 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 श्री राम। धन्यवाद मामा। जय जय रघुवीर समर्थ। उपासना श्लोकांमधून सद्गुरूचं नमन स्तवन आणि जपामधून भगवंताचं नामस्मरण झाल्यानंतर आता पुढचा कार्यक्रम। सकल संत विचारमंच पुणे आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रामनवमीच्या निमित्ताने डॉक्टर आदरणीय सौ माधवीताई महाजन आणि आदरणीय श्रीमती संध्याताई कोल्हटकर सादर करीत आहेत संवादात्मक कार्यक्रम रामकृष्ण नीती। प्रवचनकाराचा परिचय त्याच्या प्रवचन निरूपणांमधून तर होत असतोच, त्याचबरोबर प्रवचनकार जर लेखक किंवा लेखिका असेल तर त्याच्या पुस्तकांमधून वाचकाला तो लेखक भेटत जातो आणि त्याचा परिचय अधिकाधिक घडत जातो। या दृष्टीने आज आपण संध्याताईंचा आणि त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून घेणार आहोत। आदरणीय श्रीमती संध्याताई अशोक कोल्हटकर। संध्याताई उत्तम प्रवचनकार आहेत।
दासबोध, आत्माराम, भगवद्गीता, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अशा ग्रंथांवर, त्याचप्रमाणे समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, गुरुतत्व, वारकरी संत, उपनिषदांची तोंड ओळख, भगिनी निवेदिता देवी, अथर्व शीर्ष, योगेश्वरी अरविंदांची सावित्री अशा विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची प्रवचन आलेली आहेत, प्रवचन झालेली आहेत. युट्यूबवर संध्या कोल्हटकर या नावाने चॅनल आहे आणि त्यावर त्यांची अनेक प्रवचनं आहेत. सज्जनगड प्रणीत शिवसमर्थ उपासना केंद्र, कोथरूड, पुणे या उपासना केंद्राच्या संचालिका म्हणून संध्याताई 15 वर्ष कार्यरत होत्या. समर्थ रामदास स्वामींच्या त्या अनुग्रहित आहेत. पत्रद्वारा दासबोध, मनाचे श्लोक, दासबोध सखोल अभ्यास यांच्या त्या समीक्षिका आहेत. शिवाय सखोल दासबोध अभ्यास वर्गही त्या घेत असतात. श्री हरी कीर्तनोत्तेजक सभा पुणे यांच्यातर्फे 2018 मध्ये ताईंना स्त्री प्रवचनकार म्हणून सन्मानित केलेलं आहे. सकल संत विचार मंच या ऑनलाईन मंचाच्या संध्याताई कार्यवाह आहेत. संध्याताईंनी भरपूर लेखन केलंय. सज्जनगड मासिक पत्रिका, रघुवीर समर्थ आणि कल्याणी, अवलोकन त्रैमासिक पुणे, नंदादीप सांगली, विकल्पवेद किमया, अलख निरंजन, साहित्य आनंद, विशेषांक नाशिक, पत्रभेट मासिक नागपूर, वेदांत श्री पुणे आणि इतरही अनेक आध्यात्मिक मासिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळासाठी श्री समर्थांची करुणाष्टक उपलब्ध करून देण्यात संध्याताईंचं योगदान आहे. संध्याताई गेल्या 4 वर्षांपासून अमेरिकेत ऑनलाईन प्रवचन करत आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आणि अमृतानुभव हे विषय पूर्ण करून सध्या त्या ग्रंथराज दासबोध या विषयावर चिंतन मांडित आहेत. अगदी अलीकडेच समर्थांचं राजकारण या विषयावरही त्यांचं प्रवचन झालं. याच पद्धतीने तिथल्या विठ्ठल मंदिरात ही प्रवचनं होत असतात. संध्याताईंनी समर्थ साहित्य परिषद, सखोल दासबोध अभ्यासक्रम, भडगाव मठ, सत्संग धारा अशा ग्रुपवरून समर्थ विषयक आणि विविध आध्यात्मिक विषय मांडलेले आहेत. चातुर्मास पारायण ग्रुपवरच्या दासबोध पारायण अंतर्गत प्रत्येक दशकाचा सारांश संध्याताईंनी उलगडलेला आहे आणि त्याचं पुढे मग पुस्तक रूपांतर सुद्धा झालेलं आहे. याच ग्रुपवरच्या ओवी निरूपण या उपक्रमासाठी दासबोध ग्रंथातल्या ओव्यांची निवड करून त्याच्या विवेचनासाठी अभ्यासार्थींना त्यांनी मार्गदर्शन केलंय. दासबोध, हरिपाठ, भगवद्गीता या विषयावरची त्यांची प्रवचनं युट्यूबवर उपलब्ध आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश बिभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः या प्रसिद्ध संस्कृत श्लोकामध्ये 7 चिरंजीवांचा उल्लेख येतो. गीता धर्ममंडळ पुणे इथे संध्याताई अनेक वर्ष प्रवचन करत असून सध्या तिथे त्यांची सप्त चिरंजीव ही मालिका चालू आहे. द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा, आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध असलेला दानशूर बळीराजा, दास्य भक्ती करणारा रामभक्त हनुमान, महान आचार्य वेदव्यास, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम, रावण बंधू विभीषण आणि कृपाचार्य विद्यागुरु. या 7 चिरंजीवांबद्दल ऑडिओ स्वरूपात असल्यास आम्हा श्रोत्यांना सुद्धा नक्कीच ऐकायला आवडेल. संध्याताई, आता आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आणि टप्प्यावर मार्गदर्शन करणारा हक्काचा मित्र म्हणजे गुरु. आणि ते गुरु म्हणजे कोण, तर ती पुस्तकं. अगदी तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा पुस्तकाचं स्वतःचं असं महत्व आहेच. आणि मग संतांचं वाङ्मय, त्यांच्याविषयी लिहिलं गेलेलं वाङ्मय हे तर अक्षर वाङ्मय, अगदी काळाच्या ओघात अखंड टिकून राहणारं, सदैव मार्गदर्शन करणारं. आणि म्हणूनच अशी पुस्तकं संग्राह्य असतात. संध्याताईंनी लिहिलेल्या अशाच पुस्तकांबद्दल जाणून घेऊया.
संध्याताईंचं पहिलं पुस्तक दासबोध एक परिवर्तनाचे साधन हे पुस्तक डिसेंबर 2019 मध्ये प्रकाशित झालं. दासबोधातील आचार, विचार, विवेक, व्यवहार यांचा अभ्यास करून जीवनाचं व्यवस्थापन आणि त्यात योग्य दिशेने परिवर्तन कसं करायचं याबद्दलचं मार्गदर्शन हे पुस्तक वाचकाला करतं. संत साहित्याच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभ्यासक डॉक्टर अंशुमती दुनाखे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः संध्याताईंनी आध्यात्मिक विचारातील ग्रंथांचं ज्ञान करून घेतलेलं आहे. या पुस्तकाच्या 1000 प्रती काढल्या होत्या आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. पुढचं पुस्तक आहे ग्रंथराज दासबोध आणि श्रीमद भगवद्गीता एक अनुबंध. हे पुस्तक मार्च 2021 मध्ये प्रकाशित झालं आणि रामदासी साहित्य परिषद या समूहातर्फे लिखाण करण्याची संधी संध्याताईंना मिळाली होती. डॉक्टर श्री वसु भारद्वाज यांनी ती संधी दिली होती आणि सर्वांना ते खूप आवडलं आणि म्हणून त्याचं पुस्तक रूपांतर झालं. डॉक्टर मुकुंद दातार यांची प्रस्तावना असलेलं हे पुस्तक गीता, दासबोध यांचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच उपयोगाचं आहे. पुढे मग पुढचं पुस्तक आहे पुणे विद्यापीठ बहिशाल उपक्रम या अंतर्गत वारकरी वारसा विशारद व्याख्यानांचं हे संकलन आहे. ज्ञानमयी या संस्थेतर्फे जुलै 2021 मध्ये राबवलेला हा उपक्रम आहे. वेळोवेळी झालेल्या वक्त्यांच्या व्याख्यानावरचं हे लेखन, डॉक्टर मुकुंद दातार यांचं मार्गदर्शन, संध्याताईंचं लेखन आणि ज्ञानमयी संस्थेचं हे प्रकाशन आहे. नंतर समर्थ करुणाष्टके हे संध्याताईंचं मार्च 2022 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक. दासबोध सखोल अभ्यास समूहावर करुणाष्टके लिहिण्याची संधी आणि पुस्तक तयार करण्याची प्रेरणा दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक डॉक्टर विजय लाड यांनी त्यांना दिली आणि डॉक्टर वसु भारद्वाज यांची प्रस्तावना लाभली. ही करुणाष्टक साधकाला अनुभूतीच्या प्रवासात दीपस्तंभासारखी समर्थपणे मार्गदर्शन करणारी आहेत. रामभक्तांना त्यांच्या साधक सिद्ध प्रवासात समर्थ करणारी, राष्ट्राला, समाजाला, व्यक्तीला समर्थ करणारी अशी ही करुणाष्टक आहेत. एका सिद्ध अवतारी पुरुषाने समाज मन जाणून त्या त्या अवस्थांमध्ये असलेल्या भाव विश्वाचं स्फुरण म्हणजे ही करुणाष्टक आहेत. असं वेगळ्या ढंगात लिहिलेलं संध्याताईंचं हे पुस्तक आहे. पुढचं पुस्तक आहे स्वामी गोविंदगिरी यांची प्रस्तावना आणि आशीर्वाद लाभलेलं आणि जे डॉक्टर माधवी महाजन आणि संध्याताई या दोघींनी मिळून लिहिलेलं आहे. ते पुस्तक म्हणजे समर्थ वाङ्मयाचा परामर्श. काल या पुस्तकाचा उल्लेख झालाच होता. समर्थांचं विविध वाङ्मय यामध्ये वाचायला मिळतं. 15 फेब्रुवारी 2023 ला मेधावी प्रकाशनाने हे पुस्तक काढलेलं आहे. आता नंतरचं दासबोध सार सर्वस्व हे डॉक्टर कल्याणी नामजोशी यांची प्रस्तावना लाभलेलं पुस्तक एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झालंय. शास्त्र ग्रंथाच्या श्रवणाने परोक्ष ज्ञान मिळवून अज्ञानाचं अंधत्व दूर करणं, शब्द ज्ञानाने ज्ञानाचं आलेलं बंधत्व जाण्यासाठी चिंतन आणि आचरण करणं आणि सद्गुरु कृपेने आत्मज्ञान प्राप्त करून अनुभूती घेणं, अशा ग्रंथराज दासबोधातील श्रवण ते साक्षात्कार या प्रवासाचा 20 दशक 200 समासांच्या माध्यमातून सहज सोप्या शब्दात संध्याताईंनी अभ्यासपूर्ण आढावा घेतलाय. ग्रंथ समजून घेण्यासाठी आणि अभ्यासार्थींसाठी हा ग्रंथ नक्कीच उपयुक्त आहे. यानंतर दासबोध एक चिंतन कैलासवासी सौ अरुंधतीताई अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ माई प्रकाशन पडून हे प्रकाशित झालंय. मे 2023 मधलं हे पुस्तक खाजगी वितरणाकरता असून अरुंधतीताईंनी निवडलेल्या ओव्यांवर संध्याताईंनी लिहिलेलं निरूपण या पुस्तकामध्ये आहे. अलीकडेच जानेवारी 2024 मध्ये संध्याताईंचं 4 ग्रंथ भक्तिमंत्र हे पुस्तक
सकल संत विचार मंच उपक्रमाद्वारे प्रकाशित झालंय. विवेक सिंधू, एकनाथी भागवत, दासबोध आणि ज्ञानेश्वरी या 4 ग्रंथकर्त्यांनी केलेला प्रवृत्ती निवृत्तीचा समन्वय, भक्तिविषयक भूमिका, मानव सेवा याविषयी विचार, नराचा नारायण होण्यासाठी भक्ती मार्ग असे विविध विचार या पुस्तकात मांडलेले आहेत. हे सगळं ऐकताना आपल्या लक्षात येत आहे की संध्याताईंचं अखंड लिखाण चालू आहे. पुस्तकांसाठी इच्छुक असलेल्यांनी जरूर संध्याताईंना संपर्क करावा. त्यासाठी मोबाईल नंबर आहे 9850043273 9850043273. संध्याताईंबद्दल बोलायचं तर अष्टावधानी, दीर्घोद्योगी आणि सतत कार्यशील असणारं संध्याताईंचं व्यक्तिमत्व. या निमित्ताने त्यांचा आणि त्यांच्या पुस्तकांचा, विस्तृत वाङ्मयाचा आपण विस्तृत परिचय करून घेतलाय. आणि आता आदरणीय माधवीताई आणि आदरणीय संध्याताई यांनी आपल्या आजच्या रामकृष्ण नीती या संवादात्मक निरूपणाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद मीराताई. विष्णू स्मरण करून कार्यक्रमाला प्रारंभ करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वक्त्या संध्याताई आणि आपण उपस्थित असलेले ईश्वर स्वरूप असे श्रोते सगळ्यांना वंदन करून कार्यक्रमाला प्रारंभ करते. गेले 3 दिवस आपण राम आणि लक्ष्मण यांना जाणून घेतो. प्रभू रामचंद्र एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. रामराज्याचा जर विचार केला तर तेव्हा जनहित या शब्दाला तेव्हाचे राजे प्रामाणिक होते. आता आपल्याला थोडंसं ते काहीतरी विचित्र वाटेल, पण हो, तेव्हाचे राजे जनतेला अतिशय आदराचं स्थान देत होते. त्या काळात कुटुंबाला, स्वहिताला दुय्यम स्थान दिलं जायचं आणि ते दुय्यम स्थान देऊन जनतेचं कल्याण हे महत्वाचं मानलं जात होतं. आणि हे आपल्याला पटत नाही, आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला रामाचे निर्णय चुकले असं म्हणण्याचं आपण धाडस करू शकतो. प्रजेनी जेव्हा सीतेविषयी संशय व्यक्त केला तेव्हा रामानी स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा विचार केला नाही आणि असं न करता प्रजेसाठी, राजधर्माचं पालन करण्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा देखील त्यांनी त्याग केलाय. अनेक नाती निभावताना रामाची नीती मानव धर्माशी निगडीत होती, तर कृष्णाची नीती प्रेमाची होती, पण तरी युक्तीची होती. राम काळातला आदर्शवत जुन्या निष्ठा आणि धारणांमध्ये श्रीकृष्णाच्या काळात युक्ती आणि गनिमी काव्याची जोड मिळाली होती. अर्थात त्यात श्रीकृष्णाचा स्वार्थ नव्हता, तर त्यात समाजहिताचा जास्त विचार केलेला होता. आता श्रीरामांचं जर बघितलं तर श्रीरामाला आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण याची पूर्ण जाणीव होती. पण कृष्णाला त्याची जी मुत्सद्दीगिरी होती ती पणाला लावायला लागली होती. म्हणजे जरासंधाच्या बंदिवासातनं जेव्हा त्यांनी ह्या 16 सहस्त्र स्त्रियांना सोडवलं तेव्हा त्यांना सोडवताना त्याला त्यांची पुढची व्यवस्था करायला लागली. शकुनी, दुर्योधन या दुष्ट लोकांना धडा शिकवताना धर्मसंस्थापन हा हेतू लक्षात घ्यायला लागला. अशा सर्व ठिकाणी त्याचं धैर्य आणि दूरदृष्टी आपल्याला लक्षात येते. प्रसंगी अर्जुनासाठी घोड्याला त्यांनी खरारा केलेला आहे.
त्याचं केस धुण्याचं कामही त्यांनी केलंय, पण या कुठल्याही कामामध्ये त्याला कमीपणा जाणवला नव्हता. तर तसंच राजसी यज्ञ जेव्हा झाला, त्या यज्ञाच्या वेळेला त्याला पूजेचा मान मिळाला होता, पण त्यामुळे देखील त्याला उन्माद झाला नाही. म्हणजे बघा, तो समत्व बुद्धीने वागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण कृष्णाच्या लीलांचं वर्णन जाता येता पाहतोच आहोत आपण. अनेक लीला त्याच्या पाहिल्या. त्याच्या लीला पाहिल्या म्हणजे त्याची दिव्य कर्म आपल्या लक्षात येतात. म्हणजे अ, यमुना नदीच्या तीरातनं पुराच्या पाण्यातनं जाताना त्याचा अंगठा त्या पाण्याला लागला आणि पुराचं पाणी दूर झालं. अगदी तान्हा असताना पुतना मावशीचा त्यांनी वध केलाय. म्हणजे ही अगदी अशक्य गोष्ट आहे. गोकुळ सोडून जाताना, आता आपण हे कायमचं सोडणार त्याला माहितीये, पण त्याची कल्पना त्यांनी कुणाला दिलेली नाहीये. ह्या लोकांपासून तो एकदम तटस्थ राहिलाय, पण त्यांना ती जाणीव दिलेली नाहीये. म्हणजे विरहाचं प्रदर्शन न करणं, अलिप्तता बाळगणं, उपभोगाची आसक्ती नसणं, सगळ्यात महत्वाचं कर्तृत्वाचा अहंकार नसणं, ही दिव्य कर्म त्यांनी त्याच्या कृतीतनं आपल्याला दाखवून दिली. आता बालवयातल्या त्याच्या गोकुळातल्या लीला करताना पुतना, धेनुकासूर, केशी दैत्य, कालिया अशा समाजकंटकांना त्यांनी मारून टाकले. दुसऱ्याने आपल्याला उपद्रव केला तर तो सहन न करता त्याचा प्रतिकार केला पाहिजे किंवा त्यांना आपल्या येथून घालवून दिलं पाहिजे, ही नीती कृष्णाने लहानपणापासून वापरलेली दिसते. अन्यायाला विरोध. त्याच्या या युक्तिप्रसंगामुळे योगी तसंच भोगी दोघांनाही त्याच्या नीतीमध्ये आनंद मिळतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. हो ना. आणि नुसताच त्या नीतीमध्ये आनंद मिळतो आणि काहीतरी शिकायला सुद्धा मिळतं, हेही तितकंच खरं आहे. श्रीकृष्ण म्हणतात ते आपल्या कल्याणाचंच आहे, आपल्या चांगल्यासाठीच आहे असं म्हणून प्रसंगी आपल्या इच्छा, कल्पना या सगळ्या गोष्टी बाजूला सारून सर्वजण त्यांचंच ऐकतात, श्रीकृष्णाचंच ऐकतात. इतकंच नाही तर वयाने आणि सन्मानाने मोठे असणारी लोक सुद्धा, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी अशी लोक सुद्धा श्रीकृष्ण काय म्हणतोय त्याचं शब्द, त्याचं वचन हे मानत होते आणि ते त्यांना आवडत असं. एवढा श्रीकृष्णाचा स्वयंसिद्ध असा म्हणजे प्रभाव त्यांच्यावरती होता. आता आपण सुभद्रा हरणाचं जर उदाहरण घ्यायचं ठरवलं तर आपल्या लक्षात येईल की श्रीकृष्णाचा प्रभाव केवढा होता. कारण म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरनच खरं म्हणजे सुभद्रेचं हरण केलेलं आहे. ते त्यांचं आधी ठरवलेलं आहे त्यांनी, आणि मग सुभद्रेला पळवून नेलेलं आहे. ज्या वेळेला तो रैवतक पर्वतावरून निघाला त्यावेळेला यादव जे होते त्यांना आपला खूप मोठा अपमान झाला असं वाटलं. आता आपली अब्रूच गेली असंही त्यांना वाटायला लागलं. सर्व यादव सभा आणि अगदी वडील बंधू त्यांचा तो बलराम, तो सुद्धा अगदी रागावून गेला होता, क्रोधाने संतप्त झालेला होता. आणि सुभद्रा हरण ही गोष्ट इतकी नाजूक आणि हृदयस्पर्शी होती की या प्रश्नावरनं पांडव आणि यादव यांच्यामध्ये काही वैर निर्माण होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण श्रीकृष्णाच्या प्रभावामुळे तसं काही घडलं नाही. खरं तर ज्या वेळेला सुभद्रेला पळवून नेली ना त्यावेळेला यादवांनी आपली सगळी आयुध तयार केली, चिलखत चढवलं, रथ तयार केले आणि तात्काळ ते युद्ध करायला सुद्धा निघाले. पण श्रीकृष्ण आपले शांत बसलेला होता, काही बोलत नव्हता. आणि ते बघून बलराम त्याला म्हणाला, अरे तुझ्या बहिणीला अर्जुनाने पळवून नेलं आणि अशा परिस्थितीत तू एवढा शांत कसा काय बसू शकतो, तू स्वस्थ बसूच कसा शकतो. केवळ तुझ्या बोलण्यावरनं म्हणजे तू सांगितलंस म्हणून आम्ही अर्जुनाचा सत्कार केला, पण तो मात्र कुलाधमच निघाला. ज्याच्या भांड्यात जेवायचं त्याचंच भांड त्याने फोडून टाकलं, ही त्याची वृत्ती आहे. त्यांनी सुभद्रेला पळवली. खर तर हे म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय देण्यासारखं आहे. यादव कुलाला कलंक लागेल की काय या दृष्टिकोनातून जवळजवळ बलराम त्याला सांगत होते. आणि हे सगळं बलराम म्हणत असताना कृष्ण मात्र शांतच होता. आणि मग मात्र तो म्हणाला, अरे दादा थोडा ऐकून तर घे. सुभद्रेला नेण्यात अर्जुनाने कुळाचा अपमान वगैरे काही केलेलं नाही, भलत्या कल्पना करू नकोस. खर तर या कृत्याने यादवांचा सन्मानच झालेला आहे. सुभद्रेशी लग्न व्हावं ही अर्जुनाची इच्छा होती आणि अगदी ती उत्कट इच्छा होती.
पण काय आहे, ह्या बाकीच्या सगळ्या परिस्थितीचा दोष लक्षात घेऊन अर्जुनाने त्याला परत पराक्रमाने पळवून नेलं. दोन्ही कुळांचा विचार केला तर हा संबंध निश्चित योग्य आहे. अर्जुनासारखा क्षत्रिय सुभद्रेला पती म्हणून मिळणं हे तिच्या भाग्याचंच लक्षण आहे. आता सामर्थ्याने लढून अर्जुनाकडनं सुभद्रेला परत आणायचं असेल असं समजून तुम्ही जर त्याच्याशी युद्ध करायला गेलात तर तुमचाच पराभव होण्याची शक्यता जास्त आहे. इतका अर्जुन शूर आहे. तर त्यामुळे तसं काही करू नका. त्यापेक्षा आनंदाने अर्जुनाकडे जा आणि सुभद्रेचा विवाह लावून द्या. ते जास्त कल्याणकारक ठरेल असं माझं मत आहे. श्रीकृष्ण नेहमी हे माझं मत आहे, तुम्हाला काय करायचं ते करा असंच प्रत्येक वेळा त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कोणावर आपलं मत त्यांनी लादलेलं नाही. पण परिस्थितीचा विचार करून जेव्हा तो एखादं मत मांडतो त्यावेळेला त्याचा जो प्रभाव असतो, ते मत मांडण्याचा प्रभाव जो आहे तोही तितकाच उल्लेखनीय आहे. आणि त्यामुळे एकट्या अर्जुनाने पराक्रम करून जर तुम्हाला जिंकून घेतलं तर तुमचीच कीर्ती धुळीला मिळेल, हे मात्र त्यांनी आणखीन वरती सांगितलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्या सभेचा सगळा रंगच पालटला. अर्जुनाच्या पराक्रमाचा विचार करता सर्वांनी याला मान्यता दिली. बरोबर. धर्मसंस्थापनार्थ श्रीकृष्णाला कौरवांना ठार मारून नंतर पांडवांना राज्य द्यायचे. आणि या वेळेला त्यांनी जी राजनीती आखली, ती राजनीती आखताना कृष्णाने असा विचार केला की पांडव शौर्याने परिपूर्ण आहेत, पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तरी पण ते आर्थिक दृष्ट्या संपन्न नाहीत. आणि राष्ट्र जर उभारायचं असेल तर राष्ट्र उभारणीसाठी आर्थिक दृष्ट्या संपन्न असणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात म्हणजे द्रौपदी स्वयंवर. कारण द्रुपद राजाने पांडवांना भरपूर संपत्ती दिली होती आणि आता सुभद्रेच्या माध्यमातनं पांडवांना संपन्न करणं श्रीकृष्णाला शक्य होणार आहे. आणि मग सुभद्रा ही श्रीकृष्णाची बहीण हे तुम्ही आता सांगितलंच. त्यामुळे त्या माध्यमातनं यादवकुल श्रीमंत आणि समृद्ध होतच. त्यामुळे पण कसं आहे, समृद्ध होते, श्रीमंत होते, पण ते अहंकारी होते. आणि त्यांच्या ह्या अहंकारामुळे त्यांचा कुलक्षय होणार हे नक्की होतं. त्यामुळे यादवांची जी संपत्ती आहे ती सुभद्रा अर्जुनाची बायको झाल्यामुळे आपोआपच पांडवांना मिळणार होती. आणि ही कृष्णाची दूरदृष्टी यामागे, श्रीकृष्णाच्या नीतीचा हा एक भाग होता. म्हणजे प्रत्येक प्रसंगाचा जेव्हा आपण नीट विचार करतो ना, त्यावेळेला त्याच्या मागचा त्याचा विचार आपल्या लक्षात येतो. आता अभिमन्यूच्या वधाचा प्रसंग तो बघा. त्याच्या वधानंतर थोडस भावनिक होऊन संतापलेल्या अर्जुनाने काय केलं, लपून बसलेल्या जयद्रथाचा वध त्यांनी केला नाही. तर त्यांनी काय केलं, अग्निकाष्ठ भक्षण करीन अशी प्रतिज्ञा केली. मग त्यावेळेला श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी उभा राहिला. त्यांनी काय केलं, सुदर्शन चक्र सूर्याच्या मध्ये आणलं आणि त्यामुळे कसं झालं, अंधार झालाय असं वाटलं. संध्याकाळ झाल्याचा प्रसंग आपोआपच निर्माण झाला आणि अर्जुनाकरवी त्यांनी जयद्रथाचा वध केलेला आहे. खरं तर अर्जुनाला या निमित्ताने कुटकारस्थान करून त्याला मारायचा असा विचार कौरवांनी केला होता. त्याला आपल्या कृतीने श्रीकृष्णाने चोख उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रसंगावधान जे आहे ना ते श्रीकृष्णाला बरोबर कळलेलं आहे. आणि त्यावेळेला कशी नीती आखायची हाही एक भाग त्यातला महत्वाचा आहे. पण ज्या वेळेला श्रीकृष्णाने धर्मसंस्थापना केली असं आपण म्हणतो, ते खरंही आहे, प्रश्नच नाही. पण धर्मसंस्थापनेसाठी सुद्धा काहीतरी साधन असावं लागतं. असं सहज करता येत नाही. तर श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर यादव आणि पांडव हीच त्याची दोन साधनं होती. कारण पांडव शूर होते आणि यादवांकडे संपत्ती होती. या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे ना. त्यामुळे ही दोन त्यांनी साधनं म्हणून वापरली. कौरवांचा जेव्हा विनाश झाला त्याच्यानंतर श्रीकृष्णाने या दोन साधनांनी सर्व ज्या दूषित झालेल्या राजसत्ता होत्या त्या सगळ्या उलथवून टाकल्या, त्यांचा पराभव केला. आणि नंतर धर्ममूर्ती त्याला म्हटलेलं आहे, कारण धर्माने वागणार आहे ना, तर त्यामुळे धर्ममूर्ती युधिष्ठिराने
त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्र वैभव आणि पराक्रमाने उजळून निघालं. असं म्हणजे श्रीकृष्णाची इच्छा, त्याचं कर्तृत्व, यामुळेच ते धर्मराज्य उभं राहिलं हे खरं आहे. हे सगळ्या पांडवांना आणि कौरवांना माहिती होतं की यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, तर श्रीकृष्ण आहे. याची सगळ्यांना जाणीव होती. या कौरवांनंतर म्हणजे कौरवांचा पराभव वगैरे झाल्यानंतर युधिष्ठिराचं राज्य जवळजवळ 36 वर्ष होतं असं महाभारतकार सांगतात. सर्वजण सुखात असताना उत्तरार्धामध्ये म्हणजे हे सगळं 35-36 वर्ष राज्यबिज्य सगळं व्यवस्थित चाललंय आणि याच्यानंतर यादवांच्या मध्ये 2 प्रवाह निर्माण झाले. कसं असतं, सगळं छान चाललंय, सुरळीतपणे चाललंय, अशा वेळेला काही यादव जे होते ते भोगामध्ये रममाण होऊन गेले, म्हणजे भोगविलासामध्ये मग्न झाले असं म्हणूया आपण. आणि त्यांच्यावर सत्ता त्यांच्या हातात होती ना, पण तरी सुद्धा ती सत्ता संपत्ती नीट सांभाळण्याशिवाय भोगविलासामध्ये खरं म्हणजे न रमता योग्य कर्म करून त्यांनी जीवनमूल्य जपायला पाहिजे होती, म्हणजे ती सत्ता कायम राहिली असती. पण त्यांनी तसं केलं नाहीये. तर त्यांनी भोगविलासामध्ये ते मग्न झाले. आणि दुसरं म्हणजे त्यांनी हे जे 2 प्रभाव मी म्हणते ना यादवांचे, ते काही जण भोगविलासामध्ये गेले आणि काही जण आराम करायला लागले. सत्ता आहे, संपत्ती आहे, आता आपण बिंदास आराम करायला हरकत नाही असं झालं. म्हणजे ज्यांनी खरं जीवनमूल्य रक्षण करायची तेच त्या जीवनमूल्याचे भक्षक ठरले असं वाक्य त्याच्यामध्ये आहे. आता यादवांचा नाश करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण श्रीकृष्णाने याच्या आधी जे जे दूषित राज्यसत्ता होत्या त्या सगळ्यांचा नाश केला होता. आता जवळजवळ यादव सुद्धा त्याच मार्गावर चाललेले होते, त्यामुळे त्यांचा नाश करणं गरजेचं ठरलं होतं आणि ते श्रीकृष्णाने नंतर केलेलं आहे. पण कसं असतं, साधन जे आहे ते उत्तम मानवाच्या हातामध्ये पडलं तर ते जगाचा उद्धार करतं, आणि दुराचारी लोकांच्या हातात पडलं तर जगाला घातक ठरतं. म्हणजे रावणाच्या हातातली अस्त्र आणि श्रीरामाच्या हातातली अस्त्र, उदाहरणार्थ म्हणते मी, ही सारख्याच सामर्थ्याची असतात. अस्त्रामध्ये काही कमीपणा नाही, जे अस्त्र आहे त्याची शक्ती तेवढीच असते. पण एका अस्त्राने अत्याचाराचं थैमान घातलं रावणाच्या हातात जेव्हा गेलं तेव्हा, आणि दुसऱ्या अस्त्राने मानवतेवर आलेलं संकट दूर केलं, म्हणजे हे रामाने केलेलं आहे. दोघांच्या विचारसरणीमधला फरक आहे. त्यामुळे अस्त्र कुणाच्या हातात आहे हे महत्वाचं आहे. रावणाच्या शस्त्राने म्हणजे रावणाने त्या शस्त्रांच्या सहाय्याने अत्याचार केले म्हणून काही शस्त्र वाईट आहेत असं नाहीये, किंवा रामाने ती वापरली म्हणून ती चांगली आहेत असंही म्हणता येत नाही. तसं श्रीकृष्ण काय किंवा राम काय, यांच्या प्रत्येकाच्या कृतीमागे काहीतरी विचार आहे. आता कर्णाच्या बाबतीतलं धोरण बघा ना, युद्धामध्ये प्रवीण असलेल्या कर्णाचं खच्चीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण याचा उल्लेख मागे 1-2 वेळा केला, पण नक्की काय केलं, श्रीकृष्णाने कोणती नीती आखली हे आपण पाहिलं नाही, फक्त उल्लेख केलेला होता. आणि त्याचा उल्लेख करणं आता गरजेचं वाटतं, कारण श्रीकृष्णाचं मानसिक खच्चीकरण श्रीकृष्णाचं नाही, कर्णाचं मानसिक खच्चीकरण श्रीकृष्णाने केलेलं आहे. अर्जुनाला तोच एक पराक्रमाने मारू शकतो, तोच तेवढा पराक्रमी आहे हे कृष्णाने जाणलेलं होतं. खरं तर युधिष्ठिराचा निरोप घेऊन कृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे गेला होता, ही कथा आपण बघितली होती. 5 गावं तरी दे बाबा त्याला, निदान संधी तरी होईल, अशा प्रकारे तो गेला होता आणि युधिष्ठिराने ती नाकारली होती. पण त्यावेळेला तिथे कर्ण आलेला होता. आणि कर्णाबरोबर गप्पा मारण्याच्या निमित्ताने तो म्हणला, चल मला तुझ्या रथातनं सोडलंस तरी काही हरकत नाही, असं म्हणून त्याच्याच रथात बसून कर्णाच्या श्रीकृष्ण चालले होते परत. आणि त्यावेळेला कृष्णाने सांगितलं, अरे काय बाबा, काही खरं नाही, युद्ध आता अटळच आहे. दुर्योधनाला फक्त 5 गावं मागितली, पण सुईच्या अग्रावर राहील एवढी सुद्धा जमीन देणार नाही असं त्यांनी सांगितलं, आणि तो काही तयार नाही ते द्यायला. पण अजूनही युद्ध टाळता येईल बरं का. त्यावेळेला तो तिथे दुर्योधनाच्या इथे असताना काही कर्णाशी बोलला नाही, पण बाहेर पडल्यानंतर म्हणतो अजूनही युद्ध टाळता येईल असं मला वाटतं बरं का, पण केव्हा, जर तू काही मनावर घेतलंस तर, असं तो म्हणजे तो कर्णाला म्हणतो. आता जोपर्यंत तुझ्यासारखा लढवया दुर्योधनाच्या बाजूनी आहे तोपर्यंत युद्ध कसं थांबणार, कारण तूच तर खरा त्यांच्यातला
युद्ध करणारा असा छान त्याच्यामध्ये निष्णात असणारा असा आहे, तू खरा लढवई आहेस, आणि तो जर दुर्योधनाच्या बाजूने आहे तोपर्यंत युद्ध काही थांबणार नाही. तू जर युद्धात दूर झालास तर शक्य आहे, तर हे युद्ध थांबू शकेल. म्हणजे थोडासा संधी त्यावेळेला का होईना पण करता येईल. खर तर तू कुंतीपुत्र आहेस रे, पण शत्रूच्या घरी राहतोयस आणि त्यांची सेवा करतोयस. माता कुंतीला तू वचन दिलंयस, तू वचनाबद्दल काही बघायलाच नको. तुझं मान्यच आहे की तू एवढं छान वचन दिलंस की बाबा तुझे 5 पांडव जिवंत राहतील. तुला खरंच तुझ्याबद्दल मला आदर आहे. हे वचन तू दिलंस, पण काही त्याची गरज नाहीये, कारण तूच तर तिचा ज्येष्ठ पुत्र आहे, मोठा मुलगा तू आहेस. तू एकदा पांडवांच्या बाजूने आलास की काही करण्याचं, दुसरं काही करण्याची आवश्यकताच नाहीये. तू पांडवांच्या बाजूने आलास की तूच या राज्याचा राजा होशील. यश, मुकुट, मान, सन्मान सगळं काही तुला मिळेल. आणि या सगळ्याचा कुंतीला नक्की म्हणजे आनंदच होईल बरं का. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण काहीतरी चुकीच्या मार्गावर चाललोय का असं कुठेतरी त्याच्या मनात आलं, आणि त्याच्या मनाला थोडासा हादरा बसला. पण काय झालं, अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा पण त्यांनी केलेली होती, आणि दुर्योधनाचा तो उत्तम सेवक झालेला होता. म्हणजे विरोधी पक्षात आहे, शत्रूच्या पक्षात आहे, पण त्यांचा निष्ठावान सेवक असं आपल्याला म्हणता येईल, असा तो झालेला होता. पण अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञाही होती. तरीही हे सगळं असल्यामुळे तो तेवढा तयार झाला नाही. पण तरी गप्पा मारता मारता श्रीकृष्णाने त्याचा आत्मविश्वास डळमळीत केला, मानसिक खच्चीकरण केलं. संध्याताई, तू हे जेव्हा प्रसंग सांगत होतीस ना, तेव्हा समांतर रेषेत दोन्ही चरित्रांचा अभ्यास करताना असे काही प्रसंग समोर येतात. म्हणजे शत्रूचं मानसिक खच्चीकरण करणं ही युद्धनीती जी कृष्णाने वापरली ना, तशीच रामाने पण वापरली. म्हणजे रामाने कशा पद्धतीने वापरली, तर त्यांनी लंकेमध्ये हनुमंताला पाठवलं आणि रावण आणि लंकावासीय यांचं खच्चीकरण त्यांनी केलं होतं. म्हणजे हनुमंत हा स्वयंप्रज्ञ आहे, म्हणून प्रभूंनी त्याची हेर म्हणून निवड केली. म्हणजे उत्तम नेतृत्व जर असेल तर कोणाची कुठल्या जागी नेमणूक करावी हे सुद्धा जमलं पाहिजे. हे कौशल्य आपल्याला रामांचं दिसतं. आता लंका दहन करून हनुमंतांनी काय केलं, आपल्या कर्तृत्वाने लंकेमध्ये दहशत निर्माण केली. लंकावासियांचं खच्चीकरण तर केलंच, पण राजदरबारामध्ये स्वतःची ओळख करून देताना हनुमंत काय म्हणाला की प्रभू रामचंद्रांच्या सेनेमधला सर्वात कमी बळ असलेला असा मी एक वानर आहे, फक्त मला वेगाने पळता येतं, म्हणून या ठिकाणी मला पाठवण्यात आले. आता त्यांनी हे जे काय वक्तव्य केलं त्यामुळे लंकावासियांच्या मनामध्ये रामचंद्र आणि त्याच्या सेनेविषयी प्रचंड भीती निर्माण झाली. आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत अयोध्येची जी कुलवधू आहे, जिला रावणाने पळवून आणलीये, त्याचं काही सहर सुतक या लंकावासियांना नव्हतं. पण लंकावासियांना आता रावणाची चूक हनुमंतांनी निदर्शनास आणून दिली आहे. हनुमंताचा हा जो पराक्रम आहे त्याच्याविषयी केवळ लंकावासियांच्या मनात भीती निर्माण झाली नाही, तर रावण देखील घाबरला. त्याच्या मनात आलं की एक वानर इतका पराक्रम करू शकतो, तर या ठिकाणी जर वानर सेना आली तर काय अवस्था होईल. लंकेमध्ये रावणाच्या सेनेचं पूर्ण खच्चीकरण करून हनुमंतांनी अजून एक गोष्ट साध्य केली, आणि ती म्हणजे भगवती सीतेच्या मनामध्ये त्यांनी विश्वास निर्माण केलेला आहे. आता हनुमंताची ही जी सगळी कृती आहे, या सगळ्या कृतीमुळे रावणाच्या सैन्यामध्ये दुफळी निर्माण झाली. म्हणजे बघा, योग्य दूत पाठवून प्रभूंनी योग्य ती रणनीती आखली असं म्हणायला हरकत नाही, नाही का? हो ना, म्हणजे श्रीरामाने सुद्धा रणनीती आखली, श्रीकृष्णाने सुद्धा आखलेली आहे. म्हणजे श्रीकृष्णाला सुद्धा आपण रणनीतिज्ञ असं म्हणतो, अर्थात दोघांनाही म्हणायला हवं. पण असा जो श्रीकृष्ण आहे, म्हणजे रणामध्ये युद्धामध्ये नीती आखणारा असा श्रीकृष्ण जेव्हा सख्य भावामध्ये येतो तेव्हा तो आपल्या मित्राशी म्हणजे अर्जुनाशी इतका प्रेमाने वागतो की त्याचं कौतुकच करावं असं वाटतं. म्हणजे किती दोन टोकं आहेत नाही काही. त्या अर्जुनाशी तो मित्रासारखं म्हणजे वर्तन करतो, सख्य भाव त्याचा ज्याला म्हटलं जातं. आणि सखी भावाचं प्रेम कोणाला दिलंय त्यांनी? द्रौपदीला दिलेलं आहे.
सखा म्हणून अर्जुनाचं प्रेम जगजाहीर आहे, पण सखी म्हणून द्रौपदीला सुद्धा त्यांनी प्रेम दिलेलं आहे. आता द्यूताच्या प्रसंगामध्ये कौरवांच्या दरबारात दुर्योधनाकडनं ज्या वेळेला निर्भत्सना केली गेली, पांडवांपैकी कोणी हालचाल करत नव्हतं, सगळे खाली माना घालून बसलेले होते. त्यावेळेला आक्रोश करून द्रौपदीनी स्वरक्षणासाठी तिचा सखा श्रीकृष्ण यालाच हाका मारलेल्या आहेत. द्रौपदी सारखी उत्कट भक्तीपूर्ण अशी मैत्री सांभाळणारी स्त्री श्रीकृष्णाला थोडं प्रौढपणेच भेटली बरं का. त्यामुळे ही त्याची सखी आहे हे नक्की आहे. पण या जीवाभावाच्या मित्रांनी म्हणजे अर्जुनानी, या जीवाभावाच्या मित्रांनी म्हणजे श्रीकृष्णानी तिला आयुष्यात प्रत्येक अवघड ठिकाणी मदत केलेली आहे, प्रत्येक अवघड वळणावरती साथ दिलेली आहे. मग तो वस्त्रहरणाचा प्रसंग असू दे किंवा द्रौपदीच्या थाळीचा प्रसंग असू दे, असे अनेक छोटे मोठे प्रसंग महाभारतात किंवा रामायणात आपल्याला बघायला मिळतात. सगळे सांगणं काही आता शक्य नाही, पण अशा द्रौपदी बरोबर मला रणनीतिज्ञ असल्यामुळे ते सांगायचंय की अशा द्रौपदी बरोबर जी त्याला सखा मानतेय, अशा द्रौपदी बरोबर लग्न झाल्यावरती सत्य आणि शास्त्राप्रमाणे वागणाऱ्या पांडवांचीच सत्ता वाढवायची हे त्यांनी पक्क ठरवलं. कारण द्रौपदी या 5 पांडवांची पत्नी आहे, त्यामुळे त्यांचीच सत्ता वाढवायची हे त्यांनी पक्क केलं. आणि विवाहानंतर राजवैभवाचं द्योतक असलेली अशी रथादी वाहनं म्हणा किंवा आभूषण, वस्त्र, दासदासी, हत्ती घोडे, हे सगळे म्हणजे राजवैभव ज्याला आपण म्हणतो ते सगळं द्रुपद राजाने त्यांना दिलेलं आहे. राजनीतीच्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पांडवांना सगळ्यात पहिलं आर्थिक सहाय्य करणारा श्रीकृष्ण होता या रूपाने. कारण पांडव तसं मी देतो तुम्ही घ्या म्हणून घेणाऱ्यातले नव्हते, आपल्याला माहितीये. तर त्यामुळे या अशा आडवळणाने का होईना पण पांडवांना त्यांनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. अर्थशास्त्रज्ञ कौटिल्य जो आहे तो असं म्हणतो की राजकारणामध्ये अर्थ अत्यंत महत्वाचा आहे. आजही आपल्या ते लक्षात येत आहे, पण आज फारच वेगळ्या दिशेला ते वागताय. अर्थ, त्याचा अर्थच काही राहिलेला नाही, तो भाग सोडून देऊ आपण. पण आपण जर बघितलं तर अर्थशास्त्रज्ञ कौटिल्य जे म्हणतो ते अर्थ हे सगळ्यात महत्वाचं आहे. पैसा, संपत्ती हे अत्यंत महत्वाचं आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातनं. कारण धर्म आणि काम हे अर्थावरच अवलंबून असतात सर्वसामान्य जीवनामध्ये. पण सैन्य सुद्धा पैशावर अवलंबून असतं आणि पैशाच्या अभावी जे सैन्य आहे ते शत्रूला जाऊन मिळण्याची शक्यता पण असते. लालूच खूप वाईट आहे ना, तर त्यामुळे ते जाऊन मिळण्याची शक्यता असते. पांडवांचं भाग्य चांगलं की त्यांना श्रीकृष्णासारखा मित्र मिळाला ज्याला त्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं होतं. आणि त्याच कृष्णाने द्रौपदीच्या स्वयंवरातून पांडवांना अर्थसहाय्य केलं होतं. अगदी बरोबर. असे अनेक प्रसंगातनं श्रीकृष्ण पांडवांच्या पाठी सर्वार्थाने उभा होता हे आपल्याला पाहायला मिळतं. आता श्रीकृष्णाप्रमाणेच प्रभू रामचंद्र अत्यंत श्रेष्ठ आणि राजनीती कुशल असे धुरंधर आहेत. आता रामकथेमध्ये जर बघितलं तर श्रीरामांचा प्रवास आता दक्षिणेकडे रावणाचं पारिपत्य करण्यासाठी चालू आहे. 13 वर्षाचा त्यांचा वनवास पूर्ण होत चाललाय आणि आता रावणापर्यंत रामाला पोचायचंय. अशा वेळेला शूर्पणखा त्या ठिकाणी येते. म्हणजे तो प्रसंग आठवतो की शूर्पणखा त्याच्या समोर येते आणि ही शूर्पणखा रावणाची बहीण आहे बरं का, आणि तिची रामाशी लग्न करण्याची इच्छा आहे. कथाभाग आपल्याला सगळ्यांना माहितीये, पण दोघं भाऊ स्वतः तिचा स्वीकार न करता तिने आपल्या भावाशी विवाह करावा अशी टोलवाटोलवी करत राहतात. आपल्याला प्रसंग तो सगळ्यांच्या डोळ्यासमोर आला असेल. पण ह्या मधल्या काळामध्ये या दोघांनी काय केलं, तिच्याकडनं रावणाविषयी शक्य तेवढी माहिती काढून घेतली आणि सगळी माहिती मिळाल्यानंतर शेवटी तिचं नाक आणि कान कापलं आणि तिला विद्रूप करून पाठवून दिलं. आता प्रश्न असा पडतो की इतक्या राक्षसांचा नाश करणाऱ्या रामाला आणि लक्ष्मणांना शूर्पणखेचा वध नसता करता आला का हो? त्यांना काय अशक्य होतं का? पण त्यांनी तिचा वध केला नाही, तिला विद्रूप करून पाठवलं. रावणाला आपल्या अस्तित्वाची जाणीव आता श्रीरामांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. शूर्पणखे बरोबर जे त्या ठिकाणी 14,000चं सैन्य होतं
आणि अत्यंत बलाढ्य असणारे खरं, दूषण आणि त्रिशीर हे जे राक्षस होते त्यांचा धुव्वा एकट्या श्रीरामाने उडवलाय. सगळं सैन्य त्यांनी मारलेलं आहे. शूर्पणखा जेव्हा आरडाओरडा करत रावणाकडे जेव्हा गेली ना, तेव्हा पहिल्यांदा रावणाच्या कानावर या अयोध्येच्या राजकुमारांची माहिती गेली आहे. सीतेचा मोह पडून रावणाने तिचं हरण करण्याची आता त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि या शूर्पणखेच्या माध्यमातनं रामानी रावणाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे या ठिकाणी त्यांनी युद्धनीतीचाच वापर केलाय. आता पुढे जाऊन सुवर्ण मृगाचा प्रसंग, म्हणजे प्रत्येक प्रसंग घडला तेव्हा मानवी जीवन ते जगतायत, पण त्याच्या मागे पुढचा दूरदृष्टी कशी हे पण लक्षात येतं. ह्या सुवर्ण मृगाचा जेव्हा प्रसंग बघतो आपण, तेव्हा तो सुवर्ण मृग बघून सीता फसते. तसंच राम पण फसतात का, मोठा प्रश्न आहे. इतके वर्ष वनात राहून मायावी राक्षस कोण हे ओळखण्या इतकी दृष्टी या सगळ्यांना प्राप्त झाली होती. आता भगवान जाणीवपूर्वक अज्ञान पांघरतात आणि हरणाच्या मागे जातात. रावणाचा अंदाज त्यांना चुकवायचा आहे. रावणाने काय विचार केला की या राजकुमारांनी जर हे मायावी हरिण ओळखलं तर आपण सरळ लंकेमध्ये निघून जायचं, जास्त त्यांच्या नादाला लागायचं नाही. पण जर या मायावी मृगाला त्यांनी ओळखलं नाही तर त्यांना फसवणं अगदी सोपं आहे. मग सीतेला घेऊन लंकेत नक्कीच निघून जायचं. आता लक्ष्मणाच्या कडक पहाऱ्यात सीता सुरक्षित आहे हा आत्मविश्वास प्रभूंना होता, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत ह्या मागचा जो विचार आहे तो जाणून घेतला तर विचारपूर्वक आखलेली त्यांची राजनीती, ते राजकारण कोळून प्यालेत याच आपल्याला दर्शन घडवतं. पण आणखीन एक रामाचाच प्रसंग मला आठवतोय की रामाचा मोठेपणा असा होता की रावण ज्या वेळेला म्हणजे युद्ध वगैरे झालं आणि त्याच्यानंतर रावण मरण्यापूर्वी बाण वगैरे त्याला लागलेला आहे, तो धारातीर्थी पडलेला आहे, पण ते अगदी मरण्यापूर्वी लक्ष्मणाला रावणाकडे लक्ष्मणाला श्रीरामाने रावणाकडे पाठवलेलं आहे. म्हणजे कशासाठी पाठवलं की त्या दशग्रंथी ब्राह्मण आहे, तो अत्यंत विद्वान आहे, तर त्याच्याकडनं विद्या प्राप्त करून घे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे शत्रू असला तरी त्याच्या गुणांची कदर रामाने केलेली आहे. त्याला मोकाट सोडलेलं नाही, त्याचा वध केलेला आहे, ते सगळं केलं असलं तरी युद्ध संपल्यानंतर त्याला ज्ञान मिळवण्यासाठी लक्ष्मणाला पाठवलेलं आहे. ज्ञानाचं खरं म्हणजे सर्वोच्च शिखर असलेले असे हे विश्रवा मुनी, त्यांचा रावण हा मुलगा आहे, पुत्र आहे, आणि पुलस्ती ऋषी त्यांचा पौत्र म्हणजे नातू आहे. म्हणजे पुलस्तींचा मुलगा विश्रवा आणि विश्रवाचा मुलगा रावण, असं अतिशय थोर विद्वान लोकांचा असा तो पुत्र आणि पौत्र आहे रावण. असा असलेला हा दशानन, ज्याला आपण रावण म्हणतोय, दशानन, त्याचं मूळचं नाव दशानन आहे बरं का. तर शिष्य भावनेने त्याच्याकडे जा आणि ज्ञान ग्रहण करून ये असं श्रीरामाने सुमित्रानंदन लक्ष्मणाला सांगितलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त झालेले ज्ञान लुप्त होऊन जाईल, कारण तो मेल्यानंतर त्याच्याजवळ असणारं ज्ञान बाकीच्यांना मिळणार नाहीये. जर त्यांनी कोणाला दिलेलं नसेल तर ते ज्ञानच लुप्त होऊन जाईल. आणि म्हणून ते मिळवण्यासाठी विलंब करू नको, पहिला ताबडतोब तिकडे जा. हे ज्ञान जर लुप्त झालं किंवा नाहीस झालं तर त्याचे अपराधी आपण ठरू, हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग लक्ष्मणाने सुद्धा, लक्ष्मणाला खरं म्हणजे जायची अजिबात इच्छा नव्हती, त्यांनी थोडी आळमटाळम केली, पण रामाची आज्ञा त्यामुळे ती पाळायलाच हवी म्हणून तो तिकडे गेला. थोडासा अहंकारानेच गेला की ह्याच्याकडनं काय ज्ञान मिळवायचं वगैरे, पण त्यांनी रावणाला उचित अशी विनंती केली की तुम्ही ज्ञान द्या, मला श्रीरामाने तुमच्याकडे पाठवलेलं आहे असं. पण राहताना मात्र तो उभा कुठे राहिला, डोक्याजवळ रावणाच्या. पण मृत्यूशयेवर असला तरी विद्वान असलेला रावण आहे, त्यांनी त्याच्याकडे पाहिलं लक्ष्मणाकडे, आणि मग तो म्हणाला, तू आणि शिष्यभावाने आलायस, अरे रावणाचा शिष्य होण्याचा अधिकार सुद्धा तुला नाही, त्यातला तू पात्रच नाहीस असं म्हटलं. आधीच लक्ष्मण आपल्याला माहिती की किती तापट स्वभावाचा आहे, तर त्यामुळे तो लगेच चिडला आणि तसाच परत रामाकडे परत आला. तेव्हा म्हणजे राम त्याला म्हणाले, अरे रावणाच्या तू कुठे उभा होतास? तर म्हणे, डोक्याशी. मग म्हणे, शिष्यत्व प्राप्त करायचं असेल तर मस्तकाशी उभं राहून कसं चालेल, त्याच्या चरणाशी उभं राहायला पाहिजे.
ज्याच्याकडून विद्या मिळवायची त्या सद्गुरूंच्या पायाशी उभं राहायला पाहिजे, त्यांना वंदन करायला पाहिजे, हे तू विसरलास. पण मृत्यूशय्येवर असणारा रावण मात्र विसरला नाही, हेही लक्षात ठेव. त्याने तुला विद्या दिली ना, तू परत जा. आणि नंतर लक्ष्मण परत गेलेला आहे. पण हा प्रसंग कुठेतरी कृष्णाचा, तो जो दुर्योधन आणि अर्जुन त्याच्याकडे युद्धासाठी म्हणजे हो. साधन सामुग्री मिळवण्यासाठी येतात ना, की तू आमच्या बाजूनी लढ, तो जो प्रसंग आहे ना, तो याच्याशी कुठेतरी मिळता जुळता वाटतो, असं मला वाटलं, म्हणून ते सांगावं असं वाटलं. दोन्ही प्रसंग जे आहेत ते तत्वदृष्ट्या खरं म्हणजे सारखेच आहेत, पण नीतीच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर वेगवेगळे आहेत बरं का. कारण एखादा वैरी असला तरी त्याचं ज्ञान हे पूजनीय आहे. वैरी असला तरी ते नम्रतेनेच प्राप्त करावं लागतं. व्यक्तीबरोबर ज्ञानाचा लय होऊ नये, ते ज्ञान पुढे प्रवाहित राहिलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे आणि ती श्रीरामाने जपलेली आहे. श्रीरामाचा सुद्धा नीतियुक्त विचार आहे. तो विचार असा आहे, मरणांतानी वैराणी निवृत्तं न प्रयोजनम. मृत्यू बरोबर त्याच्याबरोबरचं वैर संपून जातं, हे त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. मग त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते आपल्याला घ्यायला काय हरकत आहे. मग हे सुद्धा त्यातलं महत्वाचं आहे. मरणोन्मुख रावणाने त्या लक्ष्मणाला जेव्हा तो परत गेला, पुन्हा विनंती केली, त्यावेळेला त्याला राजनीती, अर्थनीती, धर्मनीती या सगळ्याचा तर उपदेश केलाच आहे, पण त्या अनुषंगाने वागणाऱ्या माणसाच्या मनुष्यनीतीचा सुद्धा उपदेश केलेला आहे. आता युद्धाच्या दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर रथ तुटलेला आहे रावणाचा, शस्त्र त्याच्या हातातून खाली पडलंय असं वर्णन रामायणात आहे. तर त्याचा गैरफायदा घेऊन त्यावेळेला श्रीरामाने जर त्याला बाण मारला असता तर रावण तेव्हाच संपला असता, त्याचा वध झाला असता. पण निशस्त्र माणसावरती शस्त्र चालवायचं नाही, ते श्रीरामाच्या तत्वात कधीच बसलं नाही, कारण तो तत्वनिष्ठ होता. बरोबर. म्हणजे रामायणातला हा प्रसंग आणि महाभारतातला एकदम वेगळा प्रसंग, म्हणजे युद्धातलाच प्रसंग, पण ह्या युद्ध प्रसंगी मात्र अर्जुनाबरोबर लढताना कर्णाचं जे रथाचं चाक आहे ते चिखलात फसलं आणि तो ते काढत असताना त्याच्या हातामध्ये शस्त्र नाहीये, अशी अवस्था आहे. आणि त्या वेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, त्याच्यावर बाण मार आणि त्याचा वध कर. आता खरं तर ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावर बाण मारणं हे धर्माविरोधात आहे. सतत विवेक बुद्धी जागा असणारा जो अर्जुन आहे तो श्रीकृष्णाला म्हणतो की धर्माच्या गोष्टी करणारा तू मला अधर्माची गोष्ट करायला सांगतोयस, हे काही बरोबर नाहीये. आणि मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलं ना ते महत्वाचं आहे. त्यांनी काय सांगितलं, या क्षणी तू मला काहीही सांगू नकोस, पण मी सांगतो त्याप्रमाणे ताबडतोब त्याच्यावरती बाण सोड आणि त्याला ठार कर. कारण तू धर्माबद्दल काय बोलतोस रे. अभिमन्यूचं चक्र जेव्हा त्या व्यूहामध्ये असताना तो मारला गेला, त्यावेळेला या लोकांनी कोणता धर्म पाळला होता. त्याला एकट्याला गाठून अनेकांनी त्याचा वध केला होता. भीमाला जेव्हा विष पाजलं त्यावेळेला यांनी कोणता धर्म पाळला होता. लक्षागृहामध्ये आग लावली त्यावेळेला कोणता धर्म पाळला गेला होता. अनेक प्रश्न त्यांनी, अनेक प्रसंग या ठिकाणी कृष्णाने उभे केलेत. त्याही पेक्षा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला ह्या धर्माचं पालन झालं होतं का. दुर्योधनाने त्याच्या जांघेवर हात ठेवून द्रौपदीबद्दल जे उद्गार काढले होते ते माझ्या मनात अजूनही आहेत. भीमाने त्याच्या जांघेवर प्रहार केला, हे पण अधर्माचंच कृत्य होतं. कारण युद्धामध्ये कमरेच्या खाली मारायचं नाही हा नियम आहे. पण द्रौपदीचे मोकळे केस डोळ्यासमोर आल्यामुळे भीमानी त्याच्या त्या जांघेवरती मारलं होतं. या सगळ्यांनी कोणता धर्म पाळला होता. कुठलाच धर्म पाळला नसताना तू धर्माच्या गोष्टी करू नको. आता श्रीकृष्णाची आज्ञा मानून, म्हणजे अर्जुनाला हे पटलेलं आहे आणि श्रीकृष्णाची आज्ञा मानून अर्जुनाने बाण सोडलाय आणि कर्णधारा तीर्थ पडलाय. ही तर्कशुद्ध कूटनीती जी आहे ना ती कृष्णाने आचरणात आणली. ही केवळ अधर्माचं राज्य येऊ नये आणि धर्माचं राज्य यावं या दृष्टिकोनातनच. श्रीकृष्णाचा स्वभाव वेगळा आणि रामाचा वेगळा. कारण श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तो अवतार आहे त्यांचा आणि त्यांनी सगळ्या मर्यादांचं पालन केलं. पण श्रीकृष्ण पुष्टी पुरुषोत्तम म्हटलं जातं बा त्यांना.
त्यांनी या अवतारात सगळ्या मर्यादा झुगारून दिलेल्या आहेत. आता भीष्मवधाच्या वेळेला अर्जुन आणि युधिष्ठिर हे दोघंही भीष्मांचा वध करायला अजिबात तयार नव्हते. कारण ते पितामह होते ना, पितामह भीष्म असं आपण म्हणतो ना, त्या आजोबांना कसं मारायचं असं त्यांच्या मनात होतं, म्हणून ते तयार नव्हते. पण त्यावेळेला श्रीकृष्ण बोलताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो. त्यावेळेला उपरोधाने त्यांनी असं म्हटलंय, मी स्वतः म्हणजे श्रीकृष्ण सांगतोय हा या दोघांना, मी स्वतः शस्त्र हातात घेऊन या इच्छामरणी भीष्मांची हत्या करतो. आता मला सेनापती करा म्हणजे झालं. हे उपरोधाने म्हटलेलं आहे त्यांनी, मला सेनापती करा वगैरे. पण कृष्णाने असं म्हटल्यानंतर आपल्यासाठी भगवंतानी त्याची प्रतिज्ञा मोडावी, न धरी शस्त्र करी, ही प्रतिज्ञा मोडावी, हे युधिष्ठिराला मान्य होईल. आणि युधिष्ठिर त्यावेळेला म्हणाला की तुम्ही आमच्या बरोबर चला, भीष्मांकडे आपण जाऊया, मी माझ्या मृत्यूचा उपाय तुला योग्य वेळी सांगेन. असं महायुद्ध प्रारंभ झालं त्यावेळेलाच त्यांनी मला सांगितलं आशीर्वाद देताना. तर ती वेळ आता आलेली आहे. म्हणून सर्वजण मग त्यांच्याकडे जातात आणि तेव्हा धर्मविजयासाठी आपला शरीरपात होणं किंवा आपल्याला मृत्यू येणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन भीष्म म्हणतात की पांचाल कुळातली शिखंडी जी आहे ती जन्मतः स्त्री आहे, योगायोगाने नंतर ती पुरुष झालेली आहे, पण मी क्षत्रिय आहे, त्याला माझ्या पुढे आणून उभं करा, मी त्याच्याशी कधीही लढणार नाही. त्यानंतर तुम्ही कितीही प्रहार केले तरी मी दुसरा उलट प्रहार तुम्हाला करणार नाही, युद्ध करणार नाही. अर्थात हे जे सगळे प्रहार करायचे ते फक्त आणि फक्त अर्जुनाने माझ्यावर करावेत अशी माझी इच्छा आहे. अर्जुनाने जे हे आघात केले तरच माझा मृत्यू होईल. आणि हे सगळं अर्जुनाला करायचं म्हणजे खूपच अवघड होतं. पण कसं आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा अशी कबुली देणारा अर्जुन ते कार्य करायला तयार झाला भीष्मांचं हे ऐकल्यानंतर. आणि मग स्वतःमध्ये सामर्थ्य असणारा जो कृष्ण आहे त्यांनी अर्जुनाकडनं निमित्त मात्र भवसव्यसाची असं म्हणून त्या उद्देशाने त्याच्याकडनं हे कार्य करून घेतलं. म्हणजे युद्धात सुद्धा आपल्याला सर्व गोष्टींचं ज्ञान नक्की असायला पाहिजे, पण सर्व गोष्टी काही आपणच करायला पाहिजेत असं नाहीये. त्या दुसऱ्याकडनं सुद्धा आपल्याला करवून घेता येतात. पण त्यांनी करायला जर नकार दिला तर आपण करू शकतो याची जाण देता आली पाहिजे. ती आता कृष्णाने या दोघांना दिलेली आहे की तुम्ही नाही केलं तर मी करीन, पण तरी सुद्धा ही जाण त्याला देता आली पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती आपल्याला डोईजड होणार नाही, असं कृष्णाचं तत्व होतं. संध्याताई, तू आता ही जी व्यवहार नीती सांगितलीस ना कृष्णाची, ती आपल्याला अवगत असायला हवी, हे मात्र खरं. अगदी रोजच्या व्यवहारात उपयोगी आणण्यासारखी ही गोष्ट आहे. समर्थांची आठवण आली, धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट, धटासी उद्धट, हे एकदम आठवण झाली. या ठिकाणी आपण जेव्हा श्रीराम आणि कृष्ण यांच्या चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेला त्यांची रणनीती पाहताना एक थोडासा वेगळा मुद्दा घेऊ आपण, की त्यांच्या बरोबर शक्ती स्वरूप राधा आणि सीता ह्या त्यांच्या बरोबर आहेत, हे सतत आपल्याला जाणवत राहतं. या शक्ती स्वरूपाचं थोडक्यात चिंतन होणं तेवढंच महत्वाचं आहे, म्हणून हा वेगळा मुद्दा चर्चेला. शक्तिविण कोण आहे हे तो विचारून पाहे, शक्ती विरहित नर आहे, यश कीर्ती प्रताप. हे सगळं कार्य करताना त्यांची शक्ती त्यांच्या बरोबर होती. रामाच्या बरोबर सीता, तसं कृष्णाच्या समवेत राधा शक्ती स्वरूप असतेच. आपल्याकडे देवदेवतांचे जर फोटो बघितले ना तर हे लक्षात येतं की विष्णूच्या मांडीवर लक्ष्मी, रामाच्या मांडीवर सीता आणि गणेशाच्या मांडीवर सरस्वती असते. कारण ती त्यांची शक्ती आहे, ती त्यांच्या आतमध्येच आहे आणि तिच्यासाठी वेगळी जागा लागत नाही. ती शक्ती सगळ्यांना कार्यरत ठेवून त्यांच्याकडून अवतार कार्य घडायला मदत करत असते. आपल्यातली शक्ती जागृत करून तिच्याकडून कार्य करवून घेणारी अशी ही अलौकिक दोन व्यक्तिमत्व म्हणजे राम आणि कृष्ण, ही आज आपली दैवत आहेत. त्यांच्यातली शक्ती आणि गुणविशेष याचाही विचार आपण थोडक्यात करूया. कृष्णाने त्याच्या विभूतिमत्वाचा, तर रामाने त्याच्या आदर्शाचा आदर्श राम या रूपाचा ठसा सगळ्या जगभर उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा, आपण म्हणतो
आदर्शाचा आदर्श राम हा त्याचा ठसा त्यांनी उमटवला किंवा कृष्णाने त्याचा ठसा उमटवला असं जर आपण म्हणतो, त्या ह्या कृष्णाच्या मागे सुद्धा त्याची आल्हादिनी शक्ती राधा होती. ती त्याची आल्हादिनी शक्ती आहे. म्हणजे राधा जिने कृष्णाला सर्वस्व अर्पण केलं होतं, त्याची साथ त्या गोकुळामध्ये सदैव दिलेली आहे. कोणतंही कार्य करायला शक्तीची आवश्यकता असते, म्हणून श्रीकृष्णाची आल्हादिनी शक्ती राधा, तिने सगळी मदत त्याला केलेली आहे. खरं जर पाहिलं तर राजा वृषभानूची कन्या म्हणून तिला वृषभानु कुमारी असं सुद्धा म्हणतात. पण काही जण राधा आणि कृष्ण असं युगुल सुद्धा मानतात आणि त्याची पूजा करतात. तर राधेला कोणी ती भक्ती करणारी, कृष्णाची भक्ती करणारी म्हणून सखी असंही म्हणतात. राधा ही सखी आहे असंही म्हणतात. खरं जर बघितलं तर भागवतामध्ये राधा कुठंच नाहीये. खरं तर नाहीच आहे तिथे. पण तरी सुद्धा आपण जर विचार केला, रासक्रीडा वगैरे या गोष्टी सांगितल्यात त्याच्यामध्ये, तर हे सांगताना जर आपण विचार केला तर त्यावेळेला भागवत ग्रंथानुसार जर आपण बघितलं तर श्रीकृष्ण वयाच्या 10व्या वर्षी किंवा 9व्या-10व्या वर्षी असे ते गोकुळ सोडून गेलेले. म्हणजे राधा आणि कृष्ण ही त्याची सखी असली तरी त्याच्यामध्ये प्रणय भावना नक्कीच नाहीये. राधा ही कोणी मानवीय रूप धारण करणारी नारी रूप नाही असं भागवतकार सांगतात. ती एक त्याची आंतरिक शक्ती आहे. गोकुळवासी श्रीकृष्ण गोकुळाचा प्राण आहे, तर राधा ही त्याची प्राणेश्वरी आहे. परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णाचा जर विचार केला तर परब्रह्म श्रीकृष्ण हा प्रियकर आहे. त्याला अफाट प्रेम करावंसं वाटलं त्यावेळेला त्यांनी आपल्यातनच एक शक्ती निर्माण केली, ती म्हणजे ही प्राणेश्वरी राधा. कारण आपल्याला जर प्रेम करायचं असं तर दुसरं कोणीतरी लागतं ना. तसंच प्रेम करायचं ठरवलं त्यावेळेला त्याला दुसरं कोणीतरी हवं होतं, म्हणून आपल्यातनच त्यांनी निर्माण केली ती ही प्राणेश्वरी, ती राधा. राधेचं एक रूप जर आपण बघितलं, सगुण रूप आपण बघितलं तर वृषभानु कन्या असं म्हणून आहे. आणि श्रीकृष्णाची शक्ती म्हणून जर आपण पाहिलं तर ते निर्गुण स्वरूप आहे. अशी राधा दोन्ही स्वरूपात आहे, सगुण आणि निर्गुण असं दोन्ही प्रकार आहेत. असं आपण तत्वज्ञानात जर शिरलो तर खूप खोल शिरत जाऊ, पण आता आपल्याला तो मुद्दा तिथे मांडायचाही नाहीये. पण हाही एक भाग आहे. पण राधा आणि कृष्ण यांचं एकमेकांवरती नितांत प्रेम होतं यात शंकाच नाही. खरं तर ते दोघं एकरूपच झालेले होते, हे सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण राधा आणि कृष्णाचं खरंच प्रेम आहे का आपल्याला शंका नाही, पण रुक्मिणीला शंका होती. तिला मात्र शंका आली की खरंच प्रेम आहे का याचं कृष्णावर, हिचं कृष्णावरती, एकरूप वगैरे झालीये का. तर रुक्मिणीने राधेला एकदा अगदी उकळतं दूध केलं आणि भराभर नेऊन त्या राधेला दिलं आणि म्हणाली कृष्णाने दिलंय बरं का तुझ्या करता असं म्हणून सांगितलं. आणि राधा तिच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाचे पदकमल असतातच, कायम इथे स्थित आहेत. आपल्या सद्गुरूंचे पण आपल्यामध्ये असायला हवेत. तसं राधेच्या मध्ये हे हृदयामध्ये श्रीकृष्णाचे पदकमल असतातच. हे जे दूध रुक्मिणीने तिला दिलं त्या रुक्मिणीला हे कधी समजलंच नाही. आणि रुक्मिणी ज्या वेळेला ते श्रीकृष्णाचे पाय चेपत बसलेली होती त्यावेळेला तिने बघितलं श्रीकृष्णाच्या पायाला फोड आलेले होते. आणि त्याचं कारण विचारतात श्रीकृष्णाने सांगितलं, राधेला खूप गरम गरम दूध प्यायला दिलं ना अगदी उकळतं. ती म्हणली हो अगं राधेला मी सर्वत्र दिसतो आणि तू तिला सांगितलं की मीच हे दूध तिला दिलेलं आहे आणि मी ते तिला दिलंय म्हटल्यावर तिने ते गटागट प्यायलं. तिचा घसा, हृदय सगळं भाजत गेलं आणि तिच्या हृदयात माझे चरण कमल असतात त्याचा हा परिणाम आहे. हे एकरूपत्व रुक्मिणी देवीला लक्षात आलं आणि ती खजील झाली. अशा अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात राधेबद्दल, पण सांगण्याचा उद्देश हा की राधा आणि माधव हे दोघं अद्वैतच आहे, तिथे द्वैत नाहीच आहे. अशा या आंतरिक शक्तीबद्दल श्रीकृष्णाला आदरयुक्त प्रेम होतं, कौतुक होतं. कारण सर्व कार्य करणारी ही त्याची शक्ती होती, लीला करताना ती त्याला आनंद देत होती, अशी ती आल्हादिनी शक्ती होती.
सर्वांचं आश्रयस्थान असणाऱ्या भगवंताला रासक्रीडेच्या वेळेस सुद्धा ही योगमाया रासेश्वरी राधा जी आहे तिचाच आश्रय घ्यावा लागला, कारण ती अनेकत्व धारण करणारी माया आहे ना, तर त्यामुळे तिचाच आश्रय घ्यावा लागला. श्रीकृष्ण एकरस आहेत, पण माया रूपी राधा जी आहे ती नवरसयुक्त आहे, आणि ते रस श्रीकृष्णाने धारण केले. ते आपल्याला आपल्या चरित्रामध्ये श्रीकृष्णाच्या पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रस आपल्याला दर्शनास येतात त्या चरित्र वाचताना. आणि म्हणूनच म्हणजे नवरस धारण करणं, पण त्याचं एकरस होणं आणि ते एकरस होऊन राहणं हे कृष्णाकडनं शिकावं. नवरस धारण करून सुद्धा एकरस होणं हे श्रीकृष्णाकडनं शिकणं आवश्यक आहे. आणि उपासनेच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपलं अंतःकरण, आपलं चित्त निर्वासन करायचं असेल तर त्यासाठी रासपंचाध्यायी म्हणून ह्याचा उपयोग केला जातो. अशी ही राधा जी आहे ना ती खरं म्हणजे लीलावती आहे, लीला करणारी. श्रीकृष्ण गोकुळात असतात तेव्हा ती त्याची शक्ती वृषभकन्या राधा म्हणून असते. जेव्हा विष्णू स्वरूपात असतात त्यावेळेला वैकुंठनाथ म्हणून विष्णू ज्या वेळेला त्या स्वरूपामध्ये असतात तेव्हा लक्ष्मी त्यांच्या बाजूला शक्ती म्हणून उभी असते. तसंच श्रीरामचंद्र या स्वरूपामध्ये ज्या वेळेला ते मानव अवतार धारण करतात तेव्हा ती जनकनंदिनी सीतेचं रूप घेऊन त्यांना साथ देते. अशा या शक्ती आहेत. अगदी तू संध्याताई जेव्हा शक्तीचं सांगत होती तेव्हा रामरक्षेमध्ये पण सीतेचा शक्ती म्हणून उल्लेख आलेला आहे. त्यामुळे जसं म्हणजे ह्या आपल्याकडे जेव्हा आराधना सांगतात तेव्हा ती फक्त कृष्णाची किंवा रामाची सांगितली जात नाही, तर राधेसहित कृष्ण किंवा सीतेसहित राम असं आपण म्हणतो. म्हणजे आपण सर्वप्रथम श्रीचं स्मरण करतो. आता हे श्री म्हणजे सर्व मांगल्याचं, सगळ्या सौंदर्याचं आणि सगळ्या सिद्धींची दिव्य शक्ती, आणि ती आहे म्हणून शक्तिमानाला महत्व आहे. आणि म्हणून आपण शक्तीचं नाव आधी घेतो आणि शक्तिमानाचं नाव नंतर घेतो. म्हणजे जसं राधेश्याम, सीताराम, राधेशिवाय कृष्ण अपूर्ण आहे, आणि तसं सीता आहे म्हणून रामाला महत्व आहे. सीता आणि राम अजिबात भिन्न नाहीत, ते एकाच शक्तीच्या दोन अभिव्यक्ती आहेत. म्हणजे जसं उदाहरण घ्यायचं तर समुद्र आणि लाट एकच आहेत, समुद्रापासून लाट वेगळी काढता येत नाही. तसंच भगवती जानकीचं महत्व रामा इतकंच आहे. म्हणजे अगदी आपल्या जवळचं अजून की जसं गोड पदार्थाची गोडी त्याच्यापासून वेगळी काढता येत नाही ना, अगदी तसंच हे आहे. आता सीता रामायणाची नायिका आहे. तिचं समर्पण, तिचा त्याग, तिचं धैर्य आणि तिचं पावित्र्य ही तिची रामायणातली ओळख आहे. शक्ती स्वरूपिणी असणारी ही जी सीता तिचं मूळ स्वरूप आहे, आणि तिच्यामध्ये असणाऱ्या शक्तीचं दर्शन तिच्या बालपणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे महाराज जनकांच्या परंपरेमध्ये प्राचीन काळापासून पिनाक धनुष्याचं पूजन केलं जायचं. भगवान शिवानी या धनुष्याने त्रिपुरासुराचा वध केलेला होता, आणि मिथिलेच्या राजघराण्यामध्ये परंपरेने मिळालेलं हे धनुष्य होतं, आणि ह्या धनुष्याची निरंतर पूजा या घराण्यात चालत होती. या शिवधनुष्याचा विशेष असा होता की हे शिवधनुष्य शेकडो लोकांनी मिळून सुद्धा उचलता यायचं नाही. आणि एक दिवशी काय झालं, नित्य पूजा ह्या ज्या धनुष्याची होत होती, पण एक दिवस कामाच्या गडबडीत त्या धनुष्याची पूजा करायची होती, तर जनक राजांनी ती जबाबदारी आपल्या पत्नीकडे सोपवली. आता पूजेची जी तयारी करायची होती ती करण्याकरता जानकी त्या ठिकाणी जाते. त्यावेळेला ती खूप लहान आहे, 7-8 वर्षाची असेल साधारण. या धनुष्याच्या आसपास थोडंसं निर्माल्य आहे हे ती बघते, आणि ती म्हणते की आपण हे जरा स्वच्छ करूया. म्हणून ती सहज ते धनुष्य उचलते, सगळं तिथला परिसर सगळा स्वच्छ करते, आणि पुन्हा ते धनुष्य जागेवर नेऊन ठेवते. परत आल्यावर महाराज जेव्हा बघतात, सगळी स्वच्छता त्यांना दिसते, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की आपण तर आज हे शिवधनुष्य उचलायला कोणाला सांगितलेलं नव्हतं, मग ही स्वच्छता कशी काय झाली, हे धनुष्य नेमकं कुणी उचललं? आता असा प्रश्न त्यांनी राणीला विचारला, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सीतेने उचललं होतं. हे जेव्हा त्यांना कळलं
तेव्हा महाराज जनकांनी प्रतिज्ञा केली की माझी सीता ज्या पुरुषोत्तमाला, जो पुरुषोत्तम आहे त्यालाच अर्पण करेन, जो स्वतः या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवू शकेल. त्याला हे सहजपणे उचलता आलं पाहिजे आणि वाकवता पण आलं पाहिजे. माझी अशी श्रद्धा आहे की याचा कोणीतरी लोकोत्तर पुरुष या पृथ्वीवर असणारच. सीतेचं अलौकिकत्व लहानपणापासूनच या प्रसंगामधनं आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय या चरित्रामध्ये म्हणजे जेव्हा रावण चरित्र आपण बघतो उत्तरकांडामध्ये, त्यावेळेला चरित्र पाहताना वेदवतीची एक कथा येते. आणि ही वेदवती जी आहे ती विष्णू आपला पती व्हावा यासाठी तप करते आणि तिच्यावर रावणाची नजर पडलीये. आणि तिच्यावर नजर पडल्यानंतर तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तिने त्याला शाप दिलेला आहे आणि शाप देऊन तिने अग्नीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी एका छोट्या मुलीचा जन्म झालाय. शाप काय मिळालाय रावणाला? ती म्हणते मी तुझ्या नाशाला कारणीभूत होईन असा शाप त्याला मिळालेला आहे. आणि तो शाप ऐकून घाबरून रावणाने काय केलं, त्या मुलीला एका पेटीत बंद केलं आणि ती पेटीच तो लंकेत घेऊन आला. पण परिस्थिती अशी होती की ती पेटी त्या बलाढ्य रावणाला एकट्याला उचलताच येत नव्हती. इतकी प्रचंड शक्ती त्या छोट्या मुलीच्या ठिकाणी होती. तीच पुढे जनक राजाची कन्या जानकी झाली. कथा सगळ्यांना परिचित आहे. सांगण्याचा उद्देश हा की शक्ती ज्याच्या बाजूने असते त्याला ती सहाय्यकारी असते. आणि सीता जन्मताच सामर्थ्यवान शक्ती आहे, हेही या दोन्ही कथांमधनं आपल्या लक्षात येतं. म्हणजे श्रीरामाची जानकी ही शक्ती आहे, तर श्रीकृष्णाची राधा ही शक्ती आहे. आणि ते प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या बरोबर आहेत. म्हणजे राम आणि जानकी तर आहेतच आहेत. कैकेयीने वनवास फक्त रामाला सांगितला, पण त्यावेळेला कठीण प्रसंगी सीतेने त्याची साथ सोडलेली नाही. ती त्याची शक्ती बनून कायम राहिलेली आहे. आणि सीता जवळजवळ 10-11 महिने रावणाच्या कैदेमध्ये होती, पण श्रीराम तिची सुटका करतील ही खात्री तिला होती, विश्वास होता. आणि ही शक्तीच म्हणजे 10-11 महिने जेव्हा तिथे राहिली, तीच शक्ती त्याच्या नाशाला कारणीभूत ठरली, रावणाच्या. त्यामुळे अशा या दोन शक्तींचा थोडासा धावता आढावा आपण घेतला. आणि युद्धनीतीच्या वेळेला सुद्धा काही वेळेला या शक्ती त्यांच्या बरोबर होत्या असंही आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण युद्ध हे शक्तीशिवाय होतच नाही, सामर्थ्याशिवाय होत नाही. ती सामर्थ्य शक्ती मग ती प्रत्यक्ष नसली तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी शक्ती आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे युद्धनीतीचा जर सर्वसामान्य आपण विचार केला तर जेव्हा राष्ट्रामध्ये अनेक नेते निर्माण होतात, अनेक नेते, पुष्कळ नेते निर्माण होतात आणि प्रत्येक जण आपलंच महत्व आहे असं समजत असतात, अशा वेळे प्रत्येक जण मोठ्या पदाची अपेक्षा करत राहतो, महत्पदाची अपेक्षा करत राहतो. आणि त्यावेळेला ते राष्ट्र लवकरच विनाश पावतं. असं मी सांगत नाहीये, असं अशी मीमांसा महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये, भारत मग महाभारत त्याची वेगवेगळी नावं वगैरे आपल्याला माहिती आहेत, तर महाभारतामध्ये व्यासांनी सांगितलेलं आहे. व्यास असं म्हणतात, बहवो यत्र नेतारः सर्वे पंडित मानिन सर्वे महत्वम इच्छन्ति तद राष्ट्रम मदसीदती. म्हणजे ज्या वेळेला अनेक प्रकारचे नेते तयार होतात आणि त्यांना सगळ्यांना आपणच शूर आहोत, असं पंडित आहोत, महत्वाचे आहोत असं वाटायला लागतं आणि त्यांना महत्पद मिळवायची अपेक्षा निर्माण होते, तेव्हा ते राष्ट्र लवकरच विनाश पावतं. म्हणजे आताची जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्याच पक्षाचं बळ वाढवणं, इतरांना हव्या त्या साम दाम दंड भेद नीती वापरून त्यांची मनोवृत्ती न जाणता आपल्या पक्षात ओढून घेणं, हे सुद्धा आजकालचं एक बेरजेचं राजकारण आहे. आणि ते राष्ट्राला काही वेळेला घातकही ठरतं, कारण तिथे तत्वनिष्ठा नसते, तत्वनिष्ठेचा अभाव असतो. आणि दुर्योधनाच्या बाबतीत तसं घडलेलं आहे. त्यांनी नारायणी सेना घेतली मागून, की युद्ध करायचं म्हटलं तर सेना पाहिजे, म्हणून त्यांनी नारायणी सेना घेतली. पण ती सेना शरीराने दुर्योधनाच्या बाजूने लढत असली तरी मन मात्र त्यांचं कृष्णाठायी होतं. नेतृत्वाखाली एकरसतेने, मनापासून विश्वासाने जे लढतात तेच विजयी होतात.
ध्येयाने प्रेरित होऊन मरण किंवा मारणं असा हा जो कर्तव्यपूर्तीचा जल्लोष आहे ना, तो रणोत्साह पांडवांकडे होता, कारण ते सगळे त्याच्याशी एकरूप झालेले होते. तो कौरवांकडे नव्हता. आणि त्यांच्याकडे युद्ध कुशल असे भीष्म होते, द्रोण होते, कृपाचार्य होते, पण ते कर्तव्याने लढत असले तरी तो उत्साह त्यांच्यामध्ये नव्हता. आपण अधर्माच्या बाजूनी लढतोय हा कुठेतरी ही बोच त्यांच्या मनामध्ये होती. आणि असं ज्या वेळेला मनामध्ये वेगळं आहे आणि शरीराने वेगळं करतोय असं ज्या वेळेला असतं, तेव्हा एखादा फुटकळ प्रसंग सुद्धा विपरीत परिणाम घडवून आणतो. जसं युद्ध जेव्हा सुरू होणार असतं तेव्हा दोन सैन्याच्या मध्ये युधिष्ठिर घोषणा करतो. दोन सैन्याच्या मध्ये अर्जुन उभा आहे वगैरे हे आपण गीतेमध्ये ऐकलेलं आहे, पण तरी सुद्धा इथे युधिष्ठिर तिथे उभा राहिलेला आहे. युधिष्ठिर तिथे घोषणा करतो की आमचा पक्ष न्यायाच्या बाजूनी आहे, धर्माच्या बाजूनी आहे, आणि त्यामुळे हे ओळखून जर आमच्या बाजूनी कोणी येणार असेल, लढवय्या एखादा तयार असेल, तर त्याचं आम्ही स्वागत करतो. दोन सैन्याच्या मध्ये उभं राहून धर्मनिष्ठ अशा युधिष्ठिराने असं आवाहन केलेलं आहे. आणि त्यावेळेला युयुत्सु हा आधी कौरवांच्या बाजूने लढायला गेलेला होता, तो पांडवांच्या बाजूने आलेला आहे. आता हा युयुत्सु सारखा पांडवांच्या बाजूने आलेला बघितल्यानंतर याच वेळी नेहमी आम्ही धर्माच्या बाजूने वागतो, पण आज आम्ही अधर्माच्या बाजूने लढत आहोत हे द्रोण आणि भीष्म यांना प्रकर्षाने जाणवलं. तर अर्जुन गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना वंदन करायला ज्या वेळेला गेला, दोन सैन्याच्या मध्ये उभं राहून त्यांनी सैन्य बघितलं आणि नंतर वंदन करायला गेला अर्जुन, त्यावेळेला त्या अर्जुनाला अगदी मनापासून विजयी भव हा आशीर्वाद त्या दोघांनी दिलेला आहे. म्हणजे अयोध्येत सुद्धा आपण आता बघितलं, अयोध्येचं आणि याची आपण प्रत्येक वेळी काही तुलना करत नाही आहोत, पण तरी सुद्धा अशा तऱ्हेने एखादं आपलं मानसिक खच्चीकरण होतं किंवा आपण त्यातनं बाहेर पडतो वगैरे, हे सगळे प्रसंग आपण बघितले. पण थोडस समारोपाकडे जाताना आपल्याला असं लक्षात येतं की अयोध्येत श्रीरामाला श्रीराम, दशरथ नंदन, राजा राम असं सगळं म्हणत असत. पण ज्या वेळेला वनवासात शौर्य त्यांनी गाजवलं, रावण वध झाला, त्याचं अवतार कार्य पूर्ण झालं, तेव्हा परत येताना त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटले, कारण त्यांनी सगळ्या मर्यादा पाळलेल्या होत्या. जीवनाबद्दल बोलताना श्रीकृष्ण म्हणतात जन्मकर्मच मे दिव्यम असं म्हणतात. श्रीकृष्णाचा जन्म दिव्यच आहे, खरंच आहे, कारण त्यांनी जगाला ज्ञानमय मुक्तीचा मार्ग दाखवला. पण त्या अनंत परब्रह्म स्वरूप अशा परमेश्वराने शांत सीमित होऊन देहात तो आला, म्हणजे अवतार घेतला. ज्या वेळेला श्रीकृष्णाने अवतार घेतला, हा अवतार घेणं देवाच्या दृष्टीने बंदिवासच आहे हो, कारण पण खरं म्हणजे तो कृष्णाच्या बंदिवासातच जन्मला. आता यातून त्यांनी आपल्याला काय दाखवून दिलं, तर आधी बाह्य बंधनं सोडवा, कारण त्यांनी ह्या तुरुंगाची सगळी बाह्य बंधनं सहजपणे सोडवली. आणि नंतर तो म्हणतो देह आणि मन ही बंधनं सोडवा. म्हणजे असा संदेश त्यांनी त्याच्या ह्याच्यातनं दिलाय. कंसाच्या कारागृहातून तो लगेच बाहेर पडला, हे दिव्य आहेच. आजच्या काळात सुद्धा जर आपण विचार केला तर अन्यायाला विरोध करणाऱ्या अशा आवेशाची गरज आपल्याला आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, स्त्रियांवर होणारे अत्याचार, या सगळ्याला जर आळा घालायचा असेल तर रणकर्कश आवेश जो म्हटला जातो त्याची गरज आहे. आणि आपल्याला प्राप्त झालेल्या बळाचा वापर रावणासारखा न करता, रावणाने दुर्योधन काय रावण काय यांनी दुर्जनांवर म्हणजे दीन दुबळ्यांवरती अत्याचार केले, तसं न करता त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याकरता वापर केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि ते तरुण पिढीच्या मनामध्ये रुजणं आवश्यक आहे. म्हणून त्यांना रामायण आणि महाभारत या कथा माहिती असणं, त्यामागची वृत्ती माहिती असणं गरजेचं आहे. रामकृष्ण हा जप करताना सुद्धा त्यांच्या गुणाचं चिंतन करून आपण ते आत्मसात करायचे आणि ते समाजहिताच्या दृष्टीने वापरायचे, आणि म्हणजे त्यांच्या गुणांचा गौरव होतो. ह्या गुणांचं अनुकरण करणं हे महत्वाचं आहे. रामाची नीती आदर्शवत आहे यात शंकाच नाही, पण आदर्शाला मिठी मारणं, ते पचवणं व्यावहारिक दृष्ट्या अवघड जातं. पण दोन्ही व्यक्तिमत्वाचा आदर्श जर आपण बघितला तर कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार करताना दोन्ही चरित्र आपल्याला अतिशय उपयोगी पडतात.
हा विचार आपल्या मनामध्ये रुजवावा लागेल. त्या विचारांचा विचार मनामध्ये पक्का करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. वर्षा जोगळेकर यांना मी श्रीकृष्णाचं पद म्हणून आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी अशी विनंती करते. वर्षा जोगळेकर, मी तुला पिन करते. धन्यवाद वर्षा. श्याम सुंदर राजसा मनमोहन विनौनी सांगते तुझ जाऊ दे मला परतुनी हे श्याम सुंदर गाव गोकुळ दूर राहे दूर यमुना निर्वाते गाव गोकुळ दूर राहे दूर यमुना निर्वाते हरवले मी कशी माझ चालले पुढे करवनी हे श्याम सुंदर पावरीचा सूर भिडला मजसी माझा विसर पडला पावरीचा सूर भिडला मजसी माझा विसर पडला कळता पाऊले मम राहिली इथे सब कोणी हे श्याम सुंदर पान जा गोपाल गोपाल कृष्ण कृष्ण भगवान भगवान की की जय.
प्रभू रामचंद्र रामचंद्र महाराज की जय. जय 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 रघुवीर समर्थ. सुंदर सुंदर म्हटलं. धन्यवाद. थांबूया आपण, उद्या याच वेळेला भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.